श्रीकृष्ण म्हणतात, 4 लोकांची चिंता सोडून द्या, नाहीतर संपूर्ण आयुष्य 4 भिंतींमध्येच निघून जाईल. जे 4 लोक आज हसत आहेत तेच उद्या तुमच्या मागे टाळ्या वाजवतील. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जगाच्या काळजीमध्ये स्वतःला हरवू नका, कारण हे 4 लोक तेव्हाही काहीतरी म्हणतील जेव्हा तुम्ही काहीच करत नसाल, आणि तेव्हाही जेव्हा तुम्ही सर्व काही मिळवलेलं असेल. स्वतःला विचारा, तुम्हाला खरंच जगायचं आहे की त्या 4 लोकांच्या चुकीच्या व्याख्यांमध्ये अडकून मरायचं आहे? जे लोक तुमच्या रस्त्यात बोलणी टाकतात त्यांना तिथेच सोडून द्या. ध्येयावर पोहोचल्यावर फक्त शांती मिळेल, गोंगाट नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी शांतपणे पुढे निघून जाणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. 4 लोकांच्या प्रश्नांपेक्षा तुमचं यश जास्त बोलतं. जे 4 लोक आज पाठीमागे हसतात तेच उद्या तुमची कहाणी इतरांना सांगून गर्व करतील. तोपर्यंत थांबू नका. तर ऐका, लोक तुम्हाला तोपर्यंत शांत पाहू इच्छितात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षेमध्ये बसता. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचा मार्ग निवडाल तेच 4 लोक सर्वात आधी तुम्हाला पाडण्यासाठी येतील. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी साथ सोडतं तेव्हा समजा कहाणी नाही तर पात्र बदललं आहे. ईश्वर तेव्हा हस्तक्षेप करतो जेव्हा माणसाची उत्तरं संपतात, आणि तेव्हा मौनच त्याची भाषा बनते. बाकी सर्व तर केवळ गोंधळात टाकणारे अनुवाद आहेत. कोणी सल्ला मागत असेल तर शब्द नाही, एक हात पुढे करा, कारण सल्ला कधी कधी चुकीचा असू शकतो, पण साथ चुकीची असू नये. तुमचे पंख विश्वास आहेत, फांदी नाही. फांद्या तर हलणारच, पण विश्वासाने थरथरू नये. खोटं, बहाणा आणि धोका हे 3 मिनिटांचं सुख देऊ शकतात, पण पुढे जाऊन अनेक वर्षांचा पश्चाताप बनतात. म्हणून जे तुटलं आहे त्याला इमारत समजू नका. कधी कधी पडणं सुद्धा गरजेचं असतं, जेणेकरून आतला अहंकार मरून जाईल. जो मनाला सुंदर ठेवू शकत नाही तो चेहरा कितीही सजवला तरी अर्थहीन आहे. मनाची मलिनता हा सर्वात घातक आजार आहे, कारण सुंदर शरीरावर लपेटलेलं एक घाणेरडं मन सर्वात विषारी गोष्ट बनते. जय श्रीकृष्ण. प्रिय मित्रांनो, चला आपण सर्व मिळून भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करूया. हे प्रभू, जो कोणी आज ही दिव्य वाणी पूर्ण शेवटपर्यंत श्रवण करेल त्याच्या सर्व मनोकामना अवश्य पूर्ण करा. त्याचे सर्व दुःख वेदना दूर करा. आणि जो कोणी भक्त तुमच्या या व्हिडिओला लाईक करेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात अखंड सुखाचा वर्षाव करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता भगवद्गीतेच्या पावन कथेचे श्रवण करूया. मित्रांनो, कान्हांनी शिकवलं की जीवनाचा प्रत्येक क्षण एक योग आहे, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. पण हा योग केवळ ध्यानात होत नाही, तो तुमच्या व्यवहारात, बोलण्यात, सेवेत आणि हेतूमध्येही दिसला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करता, जेव्हा तुम्ही अपेक्षेशिवाय प्रेम करता, जेव्हा तुम्ही अहंकार सोडून क्षमा करता, तेव्हा तुम्ही श्रीकृष्णाच्या मार्गावर चालत असता. कान्हा म्हणतात, ज्याने स्वतःला जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. पण स्वतःला जिंकणं हे सर्वात कठीण युद्ध आहे, कारण इथे तुम्हाला तुमच्या आळस, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आणि अहंकाराशी लढावं लागतं. पण ज्याने हे केलं तोच खरा वीर आहे. हा आंतरिक संग्रामच महाभारताचं खरं स्वरूप आहे, जो प्रत्येक मनुष्याच्या आत दररोज चालतो. आळस तुम्हाला कर्म करण्यापासून रोखतो, हे तमोगुणाचं प्रतीक आहे जे चेतनेला झोपवून टाकतं. क्रोध विवेकाला खाऊन टाकतो, तो त्या अग्नीसारखा आहे जो आधी स्वतः धारण करणाऱ्याला जाळतो. ईर्ष्या आणि द्वेष तुमच्या मनाच्या शांतीला वाळवीसारखे पोखरून टाकतात. तुम्हाला इतरांच्या प्रगतीत सुख नाही तर वेदनेचा अनुभव देतात. आणि अहंकार, तो तर सर्वात सूक्ष्म शत्रू आहे. तो तुम्हाला हा भ्रम देतो की तुम्ही करता आहात, तुम्ही भोगता आहात, पण सत्य तर हे आहे की सर्व काही त्या परम चेतनेच्या इच्छेने होत आहे. या अहंकाराला जिंकणंच म्हणजे स्वतःला जिंकणं आहे. जीवनात जेव्हा संकट येईल, जेव्हा रस्ते बंद होतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणताही आधार उरला नाही, तेव्हा श्रीकृष्णाची एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आहे, फक्त माझ्यात येऊन राहा. हेच पूर्ण समर्पण आहे. जेव्हा तुम्ही या भावनेत उतरता की आता जे होईल ते श्रीकृष्णाच्या इच्छेने होईल, तेव्हा जीवनात असीम शांती उतरते. माणसाचं मन नेहमी भविष्याच्या चिंतेने आणि भूतकाळाच्या ओझेने दाबलेलं असतं. तो विचार करतो, जर असं झालं तर काय होईल, किंवा तसं का झालं होतं. या 2 जात्यांच्या पाटांमध्ये तो वर्तमानाच्या क्षणाला पिसून टाकतो. समर्पणाचा अर्थ आहे या दोन्ही पाटांमधून बाहेर येणं.
हे समजून घेणं की ज्या विराट शक्तीने करोडो ब्रह्मांडांना सांभाळलं आहे ती तुमच्या छोट्याशा जीवनालाही सांभाळून घेईल. याचा अर्थ भ्याडपणा किंवा अकर्मण्यता नाही. याचा अर्थ आहे आपला सर्वोत्तम प्रयत्न केल्यानंतर परिणाम ईश्वराच्या इच्छेवर सोडून देणं. जेव्हा तुम्ही नाव वल्हवता तेव्हा पूर्ण शक्तीने वल्हवा, पण हवा कोणत्या दिशेने वाहील हे तुम्ही ठरवू शकत नाही. हवेचं वाहणं परमात्म्याच्या हातात आहे आणि समर्पणाचा अर्थ आहे त्या हवेच्या प्रवाहाबरोबर आपली नाव चालवायला शिकणं. कान्हा म्हणतात, जो तुमच्या सोबत आहे ती तुमची परीक्षा आहे आणि जो निघून गेला तो तुमचा पाठ होता, पण जो आता समोर आहे तेच तुमचं कर्म आहे. म्हणूनच जीवनात अडकण्याचा नाही तर वाहण्याचा सराव करा. प्रत्येक परिस्थितीला स्वीकार करण्याची शक्ती आणा. हो, प्रयत्न करा पण परिणामाशी बांधले जाऊ नका. प्रेम करा पण नियंत्रण करू नका. सेवा करा पण अहंकार बाळगू नका. त्याग करा पण दिखाव्यासाठी नाही. जीवन एक अविरत प्रवाह आहे, नदीसारखा. नदी कधीच मागे वळून पाहत नाही. ती दगडांना धडकते, खडकांवरून कोसळते, पण सतत पुढे वाढत राहते. त्याचप्रमाणे माणसानेही आपल्या भूतकाळातील अनुभवांमधून शिकून पुढे जायला पाहिजे. जी व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या जीवनातून निघून गेली तिला पकडून बसून राहणं म्हणजे नदीच्या पाण्याला मुठीत बांधण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ते शक्य नाही. जे वर्तमानात तुमच्या समोर आहे, मग ते आव्हान असो वा संधी, तेच तुमचं कर्मक्षेत्र आहे. त्यावरच आपली पूर्ण ऊर्जा आणि चेतना केंद्रित करा. कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका. प्रेम करा पण अधिकार दाखवू नका. सेवा करा पण कर्तेपणाचा भाव आणू नका. आणि त्याग करा तर असा करा की तुमच्या डाव्या हातालाही कळू नये की उजव्या हाताने काय दिलं आहे. हीच जीवन जगण्याची खरी कला आहे. मित्रांनो, कान्हा म्हणतात, प्रत्येक दिवसाला केवळ एक तारीख किंवा तारखांची गर्दी समजू नका. त्याला एक साधना माना. जसं सूर्याचं प्रत्येक किरण तुम्हाला स्वतःशी जोडण्याचं आमंत्रण देत आहे, प्रत्येक नातं तुमच्या जीवनात एक सेवेची संधी आहे, जिथे तुम्ही आपला अहंकार सोडून केवळ द्यायला शिकता. प्रत्येक दुःख तुमच्या आत लपलेल्या दुर्बलतेला ओळखण्याची एक कसोटी आहे. आणि प्रत्येक श्वास ईश्वराने दिलेली ती अमूल्य भेट आहे, जी मिळवून तुम्हाला कृतज्ञतेच्या भावनेने झुकलं पाहिजे. आपण अनेकदा जीवनाला तुकड्यांमध्ये पाहतो. कामाची वेळ, कुटुंबाची वेळ, आरामाची वेळ. पण कृष्णाच्या दृष्टीने जीवन एक अखंड साधना आहे. तुमचं कार्यालय तुमची तपोभूमी आहे. तुमचं कुटुंब तुमचा आश्रम आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जिला तुम्ही भेटता ती तुमच्यासाठी एक गुरु आहे, जो तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा केवळ एक नवीन दिवस सुरू होत नाही, तर चेतनेला जागृत करण्याची आणखी एक संधी मिळते. प्रत्येक श्वास जो आत जातो ती परमात्म्याची ऊर्जा आहे आणि प्रत्येक श्वास जो बाहेर येतो ते तुमचं समर्पण आहे. या भावनेने जगल्यावर जीवनाचा प्रत्येक क्षण उत्सव बनतो. माया आपल्याला तेव्हा तिच्या मोहात बांधते जेव्हा आपण आपल्या आतली जागरूकता गमावून बसतो. म्हणूनच श्रीकृष्णाचा पहिला संदेश आहे, स्वतःला जाग करा. दररोज सकाळी जेव्हा झोपेतून उठता तेव्हा स्वतःला एक प्रश्न करा, मी आजही मोहाच्या जाळ्यात जगणार आहे की कृष्णाच्या चेतनेत? उत्तर हळूहळू तुमच्या आतूनच येईल. कधी मौनातून, कधी विचारांमधून, पण येईल नक्की. माया काय आहे? माया कोणतीही बाहेरील शक्ती नाही, तो आपल्या मनाचाच एक भ्रम आहे. हे जगाला तसं पाहण्याची सवय आहे जसं ते नाही आहे. आपण दोरीला साप समजतो आणि घाबरून जातो. आपण नश्वर शरीराला मी मानतो आणि ते सुटण्याच्या भीतीने थरथर कापतो. आपण तात्पुरत्या संबंधांना कायमचे मानतो आणि ते बदलल्यावर तुटून जातो. या भ्रमातून जाग होण्याचंच नाव अध्यात्म आहे. आणि हे जागरण कोणत्या विशेष मुहूर्तावर नाही, तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक सकाळी शक्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे साक्षी बनून जाता. तुम्ही विचारांच्या प्रवाहात वाहत नाहीत, तर किनाऱ्यावर उभे राहून त्यांना पाहता. हाच साक्षी भाव मायेचा पडदा हटवण्याची सुरुवात आहे. श्रीकृष्णाने 3 अमूल्य सूत्र सांगितली आहेत, जी आपल्याला मायेतून मुक्त करून आत्म्याकडे घेऊन जातात. साधना, सेवा आणि समर्पण. पहिलं सूत्र, साधना. दररोज काही क्षण असे काढा जे केवळ श्रीकृष्णाच्या नामासाठी असतील.
मोठ्याने नाही, कोणत्या दिखाव्यासाठी किंवा अभ्यासासाठी नाही, तर त्या निरागस मुलासारखं जो आपल्या आईला हाक मारतो, त्याच साधेपणाने श्रीकृष्णाचं नाव जेव्हा आतून निघतं तेव्हा ते आतली अशांती वितळवून तिला एक गोड शांतीत बदलून टाकतं. हळूहळू मनाचे विकार मिटू लागतात, इच्छा शांत होऊ लागतात आणि मायेचा प्रभाव हलका पडू लागतो. साधनेचा अर्थ क्लिष्ट कर्मकांड नाही, त्याचा सरळ अर्थ आहे आपल्या मनाला संसाराच्या गोंगाटातून काढून परमात्म्याकडे वळवणं. जसं एक फूल सूर्याकडे वळतं, तसंच तुमचं मन जेव्हा कृष्ण नामाकडे वळेल तेव्हा ते फुलून उठेल. नामजप कोणतीही यांत्रिक क्रिया नाही, ही एक प्रेमळ हाक आहे. जेव्हा तुम्ही हृदयापासून हाक मारता तेव्हा तो ध्वनी तुमच्या आत उतरतो आणि तुमच्या चित्ताच्या थरांवर जमलेल्या जन्मोजन्मिका संस्कारांना धुवून टाकतो. दुसरं सूत्र सेवा. जे कोणतंही कार्य तुम्हाला मिळालं आहे, मग ते घर सांभाळणं असो, शेती करणं असो, कार्यालयात बसणं असो किंवा दुकान चालवणं, त्याला सेवा मानून करा. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमचं प्रत्येक काम माझी भेट मानून कराल तेव्हा ते केवळ काम राहणार नाही, ते एक पूजा बनून जाईल. जेव्हा तुम्ही भांडी धुताना, जेवण बनवताना किंवा आपल्या प्रियजनांची मदत करताना विचार कराल की हे मी श्रीकृष्णाला समर्पित करत आहे, तेव्हा ती क्रिया तुमच्या आत्म्याला हलकं आणि निर्मळ करून टाकेल. सेवेचा भाव अहंकार वितळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्ही हे विसरून जाता की मी काहीतरी करत आहे. तुम्ही माध्यम बनून जाता. तुमच्या हातातून ईश्वराचं कार्य होऊ लागतं. यामुळे कर्माचे बंधन तयार होत नाहीत. कर्म तर होतं, पण त्याच्या फळाची आसक्ती किंवा कर्तेपणाचा अभिमान नसतो. हाच निष्काम कर्मयोग आहे, जो गीतेचं हृदय आहे. आपल्या प्रत्येक कार्याला यज्ञ बनवा आणि स्वतःला त्या यज्ञाची आहुती समजा. आणि तिसरं सूत्र समर्पण. हा मार्ग सर्वात कठीण वाटतो, पण हाच सर्वात मधुर मार्ग सुद्धा आहे. जेव्हा जीवनात काही असं घडतं जे आपल्या इच्छेविरुद्ध असेल, आजारपण, नुकसान, विरह किंवा कोणतंही असह्य दुःख, तेव्हा आपण अनेकदा तुटून जातो आणि प्रश्न करतो, माझ्यासोबतच का? पण श्रीकृष्ण म्हणतात, जे घडत आहे ते माझ्या माहितीत आहे आणि जे होत नाहीये ते माझ्या इच्छेत नाहीये. जेव्हा आपण हे समजतो आणि दुःखालाही स्वीकारायला लागतो तेव्हा मायेची सर्वात मजबूत भिंत सुद्धा कोसळू लागते. समर्पणाचा अर्थ हार मानणं नाही, तर हे स्वीकारणं आहे की एक विराट योजना आहे जिला आपलं छोटंसं मन पूर्णपणे समजू शकत नाही. जसा एखादा रुग्ण डॉक्टरावर विश्वास ठेवतो आणि कडू औषध सुद्धा पिऊन घेतो, तसाच भक्त देवावर विश्वास ठेवतो आणि जीवनातील कडू अनुभवांनाही प्रसाद मानून स्वीकार करतो. ही स्वीकृतीच दुःखाला रूपांतरित करून टाकते. तेव्हा दुःख केवळ पीडा राहत नाही, ते आपल्याला आतून मजबूत आणि परिपक्व बनवण्याचं एक साधन बनतं. आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीशी इतका मोह करतो की जर ती व्यक्ती दूर गेली तर आपल्याला वाटतं जणू आपलं जगच संपलं. पण श्रीकृष्ण म्हणतात की प्रेम असं असावं जे बंधन बनू नये, तर एक असा पंख बनावं जे उड्डाण देईल. जर तुम्ही कोणावर खरं प्रेम करत असाल तर त्यांना जखडून ठेवू नका, उलट त्यांना स्वतःला शोधण्याचं स्वातंत्र्य द्या. त्यांना केवळ त्यांच्या चांगल्या रूपात नाही, तर त्यांच्या बदलत्या स्वरूपांमध्येही स्वीकारा. मोह पकडतो, प्रेम मुक्त करतं. मोह म्हणतो तू माझ्या मनाप्रमाणे वाग, प्रेम म्हणतं तू तुझ्या सत्यानुसार वाग, मी तुझ्या सोबत आहे. मोह अपेक्षांचं ओझं लागतो, प्रेम अपेक्षांपासून शून्य असतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आनंदाचा आधार बनवतो तेव्हा आपण आणि स्वतःला दोघांनाही एका तुरुंगात टाकतो. खरं प्रेम तर आत्म्याचा आत्म्याशी संवाद आहे. ते त्या व्यक्तीच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करतं, पण तिच्या अनुपस्थितीतही शोक करत नाही, कारण त्याला माहीत असतं की आत्मिक स्तरावर कोणतंही अंतर नसतं. मित्रांनो, एकदा रुक्मिणीने श्रीकृष्णाला विचारलं, प्रभू, तुम्ही इतक्या लोकांवर प्रेम करता, तर काय मी तुमच्यासाठी खास नाही? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, प्रेम मोजलं जात नाही, प्रेम तर वाहतं, आणि जे प्रेम मोजलं जातं तो व्यापार बनतो. रुक्मिणी, तू तर माझ्या अंतःकरणातली ती कोमल भावना आहेस जी प्रत्येक भक्ताच्या आत विद्यमान आहे.
हे उत्तर केवळ रुक्मिणीसाठी नव्हतं, हे आपल्या सर्वांसाठी होतं. आपण सर्व कृष्णासाठी खास आहोत, कारण आपण सर्व त्याच एका चेतनेचे अंश आहोत. जशी सूर्याची किरणं सगळीकडे पडतात, पण जी खिडकी उघडी असते तिथे प्रकाश आत येतो, तसंच कृष्णाचं प्रेम सर्वांसाठी समान रूपात उपलब्ध आहे. पण जो भक्त आपल्या हृदयाची खिडकी उघडतो तो त्या प्रेमाने न्हाऊन निघतो. प्रेम वाटा, पण त्याने इतरांना बांधू नका. आपलं हृदय इतकं विशाल बनवा की त्यात सारी सृष्टी सामावून जाईल, पण कोणत्याही एका व्यक्ती किंवा वस्तूमध्ये अडकून राहू नका. आता बोलूया त्या अंतिम सूत्राबद्दल, जे श्रीकृष्णाने वारंवार सांगितलं आहे. स्वधर्मात स्थित होणं, म्हणजेच जी तुमची प्रकृती आहे, जो तुमचा मार्ग आहे, त्याला समजून घ्या आणि त्यावरच चाला. इतरांची नक्कल करू नका, त्यांचे मार्ग स्वीकारू नका. एक मासा जर उडण्याचा प्रयत्न करेल किंवा झाडावर चढेल तर तो आपली वास्तविकता गमावून बसेल. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तेच आहात जे तुमच्या आत्म्यात लिहिलं आहे. त्याच रूपात फुला जिथे तुम्हाला प्रकृतीने ठेवलं आहे. माझ्यात स्थित होऊन तेच बना जे तुम्ही खऱ्या अर्थाने बनू शकता. आजच्या युगात तुलना आणि स्पर्धेने माणसाला स्वतःपासून खूप दूर केलं आहे. आपण इतरांचं यश पाहून तसंच बनू इच्छितो, हे न जाणता की आपलं आंतरिक संगीत काय आहे. कोणी व्यक्ती धन कमावण्यात कुशल आहे, कोणी ज्ञान मिळवण्यात, कोणी सेवा करण्यात, तर कोणी कलेच्या निर्मितीत. आपल्या स्वधर्माला ओळखणं हीच जीवनातील सर्वात मोठी शोध आहे. दुसऱ्याचा धर्म कितीही आकर्षक का वाटला तरी तो तुमच्यासाठी बंधनकारक असू शकतो. आपल्या सहज स्वभावात जगणं, मग ते कितीही साधक असेना, तोच मोक्षाचा मार्ग आहे. मित्रांनो, कान्हा म्हणतात, मोहमायेतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणताही गुंतागुंतीचा किंवा संन्याशांसारखा कठीण मार्ग नाही. तो तर आपल्या स्वतःच्या जीवनात लपलेला आहे. तो आपल्या प्रत्येक निर्णयात आहे, प्रत्येक सकाळच्या सुरुवातीला आहे, प्रत्येक नात्याच्या भावनांमध्ये आणि प्रत्येक कर्माच्या हेतूमध्ये सामावलेला आहे. फक्त जागे व्हा. दररोज श्रीकृष्णाचं स्मरण करा. थोडा थोडा मोह त्याग करत जा आणि आत्म्याला हलकं करत जा. मित्रांनो, श्रीकृष्णाची ती दिव्य वाणी जी प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही संसाराच्या गोडीमध्ये गुंतलेले आहात तोपर्यंत तुम्ही मला ओळखूच शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही माझ्यात पूर्णपणे बुडून जाल तेव्हा हा संसार सुद्धा तुमच्यासाठी एक मधुर खेळ बनून जाईल. म्हणून संसाराचा त्याग करू नका, पण त्यात हरवून जाऊ नका. श्रीकृष्णासारखं जगा, सर्वांमध्ये राहा, सर्वांसाठी राहा, पण कोणाच्याही बंधनात राहू नका. हे जीवन एक लीला आहे, एक खेळ आहे. याला गंभीरपणे नाही तर एका खेळाडूच्या भावनेने खेळा. हार आणि जीत या दोन्हीचा आनंद घ्या. साक्षी भावाने या खेळाला पहा. आता आपल्या तिन्ही खंडांची ही यात्रा इथे पूर्ण होते. पण असं समजू नका की श्रीकृष्णाची वाणी कधी थांबते. ती तर दररोज एक नवीन प्रकाश बनून येते. प्रत्येक रात्री एक नवीन आधार बनून विखुरते आणि प्रत्येक वळणावर तुमचा हात धरून असते. जीवन कोणतीही शर्यत नाही जी जिंकणं गरजेचं आहे. ही एक यात्रा आहे जिला समजून घेणं, जगणं आणि अनुभवणं गरजेचं आहे. संसाराची प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. जर तुम्ही शिकायला तयार असाल तर श्रीकृष्णाचा पहिला उपदेश हाच आहे की बाहेरच्या परिस्थितीला बदलण्याऐवजी आपल्या आतली दृष्टी बदला. दृष्टिकोन बदलताच दुःख, संताप आणि मोहाचं चित्रही बदलून जातं. तुम्ही संसारात आहात हे ठीक आहे, पण संसार तुमच्यात आला तर पीडा होईल. जशी नाव पाण्यात राहते तेव्हा यात्रा होते, पण जेव्हा पाणी नावेत येतं तेव्हा नाव बुडते. तसंच तुम्ही संसारात राहा, पण संसाराला आपल्या आत येऊ देऊ नका. माणसाची सर्वात मोठी चूक ही आहे की तो वस्तू, लोक आणि संबंधांना कायमचं मानून घेतो. पण संसारातील प्रत्येक घटक परिवर्तनशील आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला कायम मानतो आणि ती बदलते तेव्हा आपल्याला धक्का बसतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, जे निघून गेलं त्याला जाऊ द्या. जे आलं आहे तेही जाईल. जे उरलं आहे ते तुमचं कर्म आहे आणि तोच तुमचा धर्म आहे. जीवनात शांती मिळवण्याचा मार्ग बाहेरील मिळकतीतून नाही तर आतल्या संतुलनातून येतो. जर तुमचं मन शांत असेल तर जगातील सर्वात मोठी समस्याही तुम्हाला डगमगवू शकत नाही. पण जर मन अशांत असेल तर छोटीशी गोष्टही तुम्हाला पाडू शकते.
श्रीकृष्णाने गीतेत हेच तर सांगितलं, स्थिर बुद्धी बना, समदृष्टी बना, सुख दुःख लाभ हानी जय पराजय यात एकसारखं रहा, ही समतेची अवस्थाच योग आहे. मित्रांनो, कान्हा म्हणतात, प्रत्येक कर्माचं फळ निश्चित आहे, पण त्या फळावर तुमचा अधिकार नाही. आजचा माणूस प्रत्येक कामामागे कोणती तरी अपेक्षा लपून बसला आहे. मला काय मिळेल? जेव्हा हा प्रश्न प्रत्येक कार्यात लपलेला असतो तेव्हा कर्म शुद्ध होत नाही. तेव्हा आपण सेवा नाही करत, सौदा करतो. आणि सौदा करणारी व्यक्ती नेहमी भीती आणि आशंकेत जगते. जर हे झालं नाही तर? श्रीकृष्ण म्हणतात, जे कर्म फळाच्या चिंतेशिवाय केलं जातं तेच खरं कर्म आहे, तेच आत्म्याला मुक्त करतं. हे समजायला थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही. जेव्हा तुम्ही एखादं फूल पाहून आनंदित होता तेव्हा तुम्ही त्याच्याकडून काही मागत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या बाळाच्या निरागस हास्यावर हसता तेव्हा कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. बस याच भावनेला आपल्या प्रत्येक कर्मात घेऊन या. कर्मालाच आपल्या बक्षीस समजा, फळाला नाही. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक माणसाने आपल्या स्वधर्मात स्थिर असले पाहिजे. आजच्या काळात लोक इतरांचं यश पाहून आपल्या मार्गावरून भटकटतात. कोणी इतरांची नक्कल करून स्वतःला विसरून जातो. पण श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याचा धर्म कितीही आकर्षक का असेना, पण आपल्या धर्मात स्थित राहणंच मोक्षाचा मार्ग आहे. जसा सूर्य आपल्या वेळेवर चमकतो तशीच प्रत्येक आत्म्याची वेळही येते. फक्त धीर ठेवा आणि आपल्या सत्य पथावर चालत राहा. आपली तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येक फुलाचा आपला रंग आहे, आपला सुगंध आहे. गुलाब कमळ बनण्याचा प्रयत्न करत नाही आणि कमळ चमेली बनण्याचा. ते आपापल्या स्वरूपात फुलतात आणि आपली सुंदरता पसरवतात. त्याचप्रमाणे तुम्हीही आपल्या मूळ स्वरूपात फुला. आता अजून एक खोल गोष्ट ऐका. मोह, माया आणि भ्रमातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आत्म्याची ओळख. जोपर्यंत तुम्ही आपलं शरीर, नाव, पद, संबंध आणि सामाजिक प्रतिमेलाच मी समजत राहाल तोपर्यंत दुःख आणि भीती तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही समजून घ्याल की मी आत्मा आहे, चैतन्य, शाश्वत आणि शांत, त्या दिवशी सर्व बंधनं तुटून जातात. ज्याला गमावण्याची तुम्हाला भीती वाटते ते कधी तुमचं होतच नाही, आणि जे नेहमी तुमचं आहे ते कधी हिसकावून घेतलं जाऊ शकत नाही. ही माणी आपल्याला सांगते की भीती आणि मोह एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे मोह आहे तिथे भीती आहे, आणि जिथे भीती आहे तिथे स्वातंत्र्य असू शकत नाही. तर जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल तर त्याग सुरू करा. लालसेचा, भीतीचा, तुलनेचा आणि सर्वात जास्त आपल्या खोट्या मीचा. कृष्णाच्या दृष्टीने प्रेम सर्वात पवित्र भावना आहे, पण ते प्रेम जे बंधन बनू नये. प्रेम असं असावं जे स्वीकार करेल, बदलण्याचा हट्ट करणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याला स्वातंत्र्य द्या, विचार करण्याचं, जगण्याचं आणि चूक करण्याचं सुद्धा. हेच प्रेम शेवटी तुम्हाला आणि त्याला दोघांनाही प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. जीवन एक अर्पण आहे, एक उत्सव आहे, एक सतत साधना आहे. ही केवळ श्वासांची मोजणी नाही तर प्रत्येक श्वासाला अर्थ देणं आहे. माणूस जेव्हा जीवनाला केवळ आपल्या स्वार्थाने, इच्छांनी आणि अपेक्षांनी पाहू लागतो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो. कान्हा म्हणतात, तुम्ही जन्म घेण्यासाठी नाही आलात, तुम्ही जागा होण्यासाठी आला आहात. तुमचा उद्देश केवळ भोगणं नाही, तुमचा उद्देश आहे चेतनेला जागृत करणं. आज माणसाची सर्वात मोठी समस्या ही नाही की त्याच्याकडे साधनं नाहीत, तर ही आहे की साधनं असूनही तो शांतीपासून वंचित आहे. का? कारण तो बाहेर पाहतो, आत नाही. तो ऐकतो पण ऐकू शकत नाही. तो बोलतो पण संवाद करत नाही. कान्हा म्हणतात, जेव्हा तू स्वतःला ऐकायला सुरुवात करशील तेव्हाच तू मला ऐकू शकशील. श्रीकृष्ण म्हणतात की संसारात प्रत्येक वस्तू, प्रत्येक संबंध, प्रत्येक उपलब्धी तात्पुरती आहे, पण आत्मा तो ना मिटतो ना बदलतो. तो शाश्वत आहे, नित्य आहे. जेव्हा आपण आपल्या अनुभवांना आत्म्याच्या दृष्टीने पाहू लागतो तेव्हा जीवनातील गुंतागुंत सोपी होऊ लागते, मन शांत होऊ लागतं आणि तेव्हाच आपण खऱ्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो. आता कान्हांचा पहिला उपदेश, अपेक्षा कमी करा, समर्पण जास्त करा. दररोज जेव्हा तुम्ही कोणाकडून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा करता,
प्रेम, मान, मदत, कौतुक, तेव्हा तुम्ही आतून कमजोर होता. पण जेव्हा तुम्ही देऊ लागता, निस्वार्थ, निसंग, नम्र भावनेने, तेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमच्या जीवनाला समृद्ध करू लागतं. कृष्ण म्हणतात, प्रेम मागू नका, वाटा. सन्मान शोधू नका, मिळवा. आणि जे तुम्ही देऊ शकता आधी तेच द्या. एकदा एका भक्ताने श्रीकृष्णाला विचारलं, प्रभू, तुम्ही सगळ्यांना समान दृष्टीने पाहता, तरीही काहींना जास्त सुख आणि काहींना जास्त दुःख का मिळतं? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, मी सगळ्यांना एकच संधी देतो, पण प्रत्येक आत्मा आपल्या संस्कारानुसार आणि कर्मांनुसार तिचा उपयोग करतो. हाच आहे कान्हांचा दुसरा उपदेश. कर्मच भाग्याचं बीज आहे. भाग्य काही वरून पडणारं बक्षीस नाही, ते तुमच्या प्रत्येक विचारातून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक कर्मातून बनतं. तुम्ही जे पेरता तेच उगवतं, हा ब्रह्मांडाचा सनातन नियम आहे. पण समस्या तेव्हा येते जेव्हा आपण कर्म करूनही फळाच्या चिंतेत बुडून राहतो. कृष्ण गीतेत स्पष्ट म्हणतात, कर्म कर, फळाची इच्छा करू नकोस. फळ माझ्या इच्छेने मिळेल, तुझ्या चिंतेने नाही. आणि आता तिसरं गहन मार्गदर्शन, ध्यानापूर्वी मौनाला साधा. माणूस ध्यान करायला बसतो, पण त्याचं मन इकडे तिकडे भटकत राहतं. कारण मन गोंगाटाने भरलेलं आहे, भूतकाळाच्या दुःखाने, भविष्याच्या शंकेने आणि इतरांच्या अपेक्षांनी. श्रीकृष्ण म्हणतात, मौन साधा. त्या मौनात तुम्ही मला शोधाल. जेव्हा शब्द थांबतात तेव्हा अनुभूती सुरू होते. एकांतात बसून जेव्हा तुम्ही श्रीकृष्णाचं नाव घ्याल, कोणत्याही विशेष पद्धतीशिवाय, कोणत्याही नियमाशिवाय, फक्त प्रेमाने, जसं एखादं बाळ आपल्या आईला हाक मारतं, तेव्हा ते नाव तुम्हाला आतून स्पर्श करतं. श्रीकृष्णाच्या नावात ती शक्ती आहे जी अशांत हृदयालाही तलावासारखं शांत करते. कान्हा पुढे म्हणतात, नात्यांमध्ये मोह नाही, श्रद्धा ठेवा. माणूस आपल्या नात्यांकडून जितकी अपेक्षा करतो तितकीच पीडा त्याला मिळते. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या अपेक्षानुसार वागत नाही तेव्हा आपण तुटून जातो. पण कृष्ण शिकवतात, नात्यांना कर्तव्य समजा, मालकी हक्क नाही. तुम्ही कोणाचे मालक नाही, केवळ सहभागी आहात. प्रेमात स्वातंत्र्य असायला हवं, बंधन नाही. जेव्हा तुम्ही कोणाला प्रेम देता त्यांना पंख द्या, पिंजरा नाही. हेच खरं प्रेम आहे, जे स्वीकारतं, जे बदलत नाही. मित्रांनो, कान्हा म्हणतात, जर एखादी गोष्ट गमावण्याची भीती तुम्हाला आतून हादरवून टाकत असेल तर जाणून घ्या, ती गोष्ट तुमच्या आत्म्याशी जोडलेली नाही, फक्त मनाशी जोडलेली आहे. मनाचं काम आहे जोडणं, पकडणं, जपून ठेवणं. आत्म्याचा स्वभाव आहे वाहणं, देणं आणि स्वीकारणं. जो आत्म्याकडे वाढत असतो तो पकडण्याऐवजी सोडू लागतो. हा त्याग नाही, ही उच्च चेतनेची निशाणी आहे. आता गोष्ट येते वेळेची. माणूस एकतर भूतकाळात अडकलेला असतो किंवा भविष्याच्या चिंतेत. श्रीकृष्ण म्हणतात, वर्तमानात या. हाच क्षण सत्य आहे, हाच क्षण जीवन आहे. अनेक लोक म्हणतात, मी भविष्य सुरक्षित करत आहे. पण जर आजचा क्षण गमावून तुम्ही उद्या बनवत असाल तर ते भविष्य केवळ भीतीचा विस्तार असेल. श्रीकृष्णाचा मंत्र आहे, दररोज सकाळी उठा आणि म्हणा, हे कान्हा, आज तू आहेस, मी आहे, बस इतकंच पुरेसं आहे. आता एका विशेष वाणीवर लक्ष द्या. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुमच्या बाहेर नाही, तुमच्या आत आहे. पण जोपर्यंत तुम्ही बाहेर शोधत राहाल तुम्ही मला शोधू शकणार नाही. म्हणून लक्ष बाहेरच्या यशावर नाही, आतल्या साक्षी भावावर द्या. जेव्हा तुम्ही दररोज प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि विनम्रतेने जगता तेव्हा तुम्ही श्रीकृष्णा सोबत असता. तेव्हा मंदिरात जाणं अनिवार्य राहत नाही, कारण तुमचं हृदयच मंदिर बनून जातं. मित्रांनो, शांती बाहेरून येत नाही, ती आतून उगम पावते. तुम्ही कितीही पद मिळवा, कितीही दौलत जमा करा, जर तुमचं मन बेचैन असेल तर जीवन नेहमी अपूर्ण वाटेल. पण जर तुमचं अंतःकरण शांत असेल तर तुम्ही एका छोट्याशा खोलीत बसूनही संसाराचे सम्राट बनू शकता. श्रीकृष्ण म्हणतात, संसारात कोणीही पूर्ण नाही, सगळे अपूर्ण आहेत. पण अपूर्णात पूर्णता शोधणं हाच नात्यांचा अर्थ आहे. नाहीतर सगळ्यांमध्ये दोष सापडतील पण साथ नाही. कधी कधी ज्यांच्याकडून अपेक्षा नसते तीच माणसं ईश्वराचं बोट धरून तुमच्या जवळ येतात. नाव काहीही असो,
ओळख एकच असते, ज्याने तुटलेल्याला स्पर्श केला तोच कृष्ण आहे. राजाकडे सत्ता असते पण आईकडे शक्ती असते, जी हाडं नाही तर आत्म्याला पोसते. जिच्या आशीर्वादाने ते घडतं जे नशीबही ठरवू शकत नाही. बदला घेऊ नका, बसा, पहा, वाट बघा, कारण ज्याने तुम्हाला पाडलं आहे तो स्वतःच आपल्याच खोलीत बुडून जाईल. त्याच्या हातात तुमचं भाग्य नव्हतं, पण तुमच्या शांततेत त्याचा अंत लपलेला आहे. जो देवावर प्रेम करतो तो कधीच एकटा नसतो, कारण जेव्हा सगळं सुटतं तेव्हा तो शांतपणे तुमचं नाव घेऊन जवळ बसतो. धोका खाल्ल्यानंतरही जो सरळ मार्गावर चालतो तो प्रभूला परमप्रिय असतो, कारण संसाराची परीक्षा तिथेच पूर्ण होते जिथे प्रामाणिकपणा सुटत नाही. देवाने कधीच विचारला नाही की तू माणूस आहेस की नाही, मग तू का प्रत्येक वेळी पुरावा मागतोस की तो आहे की नाही. श्रीकृष्ण म्हणतात, भक्तीची दोरी दिसत नाही पण ती सृष्टीकर्त्याला बांधून घेते. ती दोरी ज्यात ताण नाही, समर्पण असतं. नशिबापेक्षा जास्त ज्याने धन्यवाद म्हणायला शिकलं त्याला देवाने कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. आणि ज्याने तक्रारी पेरल्या तो आयुष्यभर समाधानाचं पीक शोधत राहिला. जो स्वतःला कमी लेखून इतरांकडून सल्ला घेतो तो नाती नाही अटी पाळतो, आणि एक दिवस त्याच अटी त्याची ओळख गिळून टाकतात. पंख कोणाच्या भरोशावर उघडू नका. ज्याला स्वतःला उडता येत नाही तो तुमच्या उड्डाणालाही जमिनीवर फरफटत आणेल. आईचा हात धरला तर जगातील प्रत्येक साखळी आपोआप तुटून जाते. नाहीतर लोक तुम्हाला आधी चालायला शिकवतील, मग पडताना पाहून टाळ्याही वाजवतील. श्रीकृष्ण म्हणतात, जिथे कर्म आहे तिथेच ईश्वर आहे, आणि जिथे उद्देश पवित्र आहे तिथे रस्ते आपोआप तयार होतात. कर्मांचा प्रतिध्वनी नेहमी उशिरा ऐकू येतो, पण जेव्हा येतो तेव्हा सदसद्विवेक बुद्धीही शांत होते. तू हस, पण यावेळी मजबुरीने नाही, जिद्दीने, कारण जे दुःख हास्यात बदलतं तेच खरा माणूस बनवतं. तू हस जेणेकरून तुझे अश्रूही हैराण होतील की इतका तुटला तरीही मोडला नाही. सत्याची लढाई सोपी नसते. असत्याकडे गर्दी असते, पण सत्याकडे ईश्वर असतो आणि तो एकटाच पुरेसा असतो. सत्य बोला, कारण खोटं उशिरा नाही आतून मारतं. खोट्याने नातं बनत नाही, ते बनावट असतं, आणि जे बनावट असतं ते तुमचं दुःख समजत नाही. योग्य कर्म ते नाही ज्यात फळ गोड असेल, तर ते आहे ज्यात बीज प्रामाणिकपणाचं असेल. कारण जे कामनेने नाही श्रद्धेने केलं जातं ते कर्म नाही, पूजा असतं. जर सगळं काही माणूसच करू शकला असता तर परमात्म्याचा काही अर्थच उरला नसता. तुमच्या थकल्यानंतर जी शक्ती तुम्हाला उचलते तोच त्याचा स्पर्श आहे. जिथे प्रयत्न थांबतो तिथून कृपा सुरू होते. मौनाला कमजोरी समजू नका, ही ती भाषा आहे जी ईश्वर समजतो. जे खूप बोलतात ते अनेकदा खूप काही लपवून ठेवतात, पण जे शांत आहेत त्यांच्या आत एक जग आहे जे शब्दांनी नाही अनुभवाने बनलेलं आहे. तू पडू नकोस, कारण तुझं उठणं तुझ्यापेक्षा जास्त कोणाची तरी हार असेल. प्रत्येक वेळी तुला पडताना पाहून कुणीतरी हसतं. आता तू हस जेणेकरून तो पडावा. कधी कधी परक्यांमध्ये तो आपलेपणा मिळून जातो जो आपल्यांच्या नजरेतही नसतो. रक्त नाही, नात्यांना प्रेम, सन्मान आणि विश्वास जोडतो. नाहीतर एकाच घरात 100 भांडणं होतात. मोठेपणा पदाने नाही संस्कारांनी मिळतो. ज्याने त्याग शिकला तोच समर्पण जाणतो. ज्याने क्रोधात मौन साधलं तोच जीवनाचा खरा योद्धा आहे. तू हवं तर आजपासून बदलू शकतोस. शेवट जरी तुझ्या हातात नसला तरी सुरुवात तुझ्या हातात आहे. जो काल निघून गेला त्याला कुरवाळत बसू नकोस, पण जो आज आहे त्याला असं जग जसं उद्या आहेच नाही. रीतिरिवाजांच्या नावाखाली नातं तोडू नकोस, कारण राधा लग्नाशिवाय सोबत होती आणि सीता लग्न करूनही एकटी राहिली. तर नातं जास्त जिवंत आहे की समाजाचा शिक्का. जेव्हा कोणी म्हणेल तू माझ्यासाठी काय केलंस, तेव्हा लक्षात ठेव, तू हृदयापासून केलंस हे पुरेसं नव्हतं. जगाला पुरावा हवा असतो, भावना नाही. पण ईश्वराला भावना हवी असते, पुरावा नाही. धोका देणारा फसवणूक करून स्वतःला जास्त हुशार समजतो, पण वेळ त्याला त्याच्या चाली खडकवते. आज नाही तर उद्या प्रत्येक पाप आपल्याच घरी परत येतं. होळी खेळायची असेल तर त्या प्रभूशी खेळा, जो रंग नाही जीवन बदलतो.
हे जग तर दररोज रंग बदलतं. आज आपलेपणा, उद्या अनोळखीपणा. तू बदलू नकोस, कारण तुझा आज जे स्थिर आहे तोच तुझा ईश्वर आहे. श्री कृष्ण म्हणतात, कधी कधी सर्वात धोकादायक शांतता असते, कारण तिथे शब्दांची नाही अनुभवांची किंकाळी असते. लोक तुमच्या दुःखावर प्रश्न करत नाहीत, फक्त हे मोजतात की तुम्ही अजूनपर्यंत का बदलला नाहीत. तेल संपलं की दिवा विझतो, आणि जेव्हा कर्म थांबतं तेव्हा नशीबही फक्त राख बनून राहतं. जे लोक नशिबाला दोष देतात ते कदाचित हे विसरतात की नशीबही त्यांचीच साथ देतं, जे शांतपणे चालतात आणि कधी थांबत नाहीत. ज्याचा हेतू स्वच्छ असतो, ईश्वर तिथे आवाज न करता येतो. कधी एखाद्या आईच्या पदरात, तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हास्यात, आणि कधी त्या तुटलेल्या क्षणात जिथे तुम्हाला वाटलं की आता काहीच उरलं नाही. या जगातील सर्वात मोठे दौलत मनाची शांती आहे. पण विडंबना पहा, माणूस पूर्ण आयुष्य दौलत कमावण्यात घालवतो आणि शेवटी समजतो की जे सर्वात किमती होतं तेच गमावलं. आज विश्वास आहे फक्त त्याच्यावर ज्याने कधी स्वतःला सिद्ध करण्याची गरज समजली नाही. मुरलीवाल्यावर जिंकणाऱ्याला संसार मिळतो आणि हरणाऱ्याला शाम. आता विचार करा, भक्तांमध्ये वेडा कोण? ज्याला पूजा करता येत नाही, पण ज्याचा आत्मा प्रत्येक क्षणी झुकत राहतो. शिवच आदी आहेत, शिवच अंत आहेत, शिवच काळ आहेत, शिवच वेळेच्या पलीकडे आहेत. जो महाकालाला घाबरत नाही तो मग कोणत्याही सत्तेला डगमगत नाही. नशिबाचं रहस्य विचाराल तर ऐका, कर्म करा, फळाची चिंता करू नका, कारण प्रत्येक बी त्याच दिवशी उगवत नाही ज्या दिवशी ते पेरलं जातं. कधी देवापुढे झुकलो होतो, कधी आपल्या कर्मांमुळे रडलो होतो, आणि कधी शांत राहिलो जेणेकरून कोणी पाहू नये की मन किती तुटलं आहे. आज तुमच्या सोबत 100 लोक असतील जेव्हा तुम्ही हसाल, पण जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा जो सोबत राहील तोच मित्र कहलाव. धर्माचा मार्ग फक्त दिशा देतो, ध्येयापर्यंत तर तुमची कर्मच घेऊन जातात. जो तुम्हाला त्रास देऊनही हसतो तो फक्त तुमची परीक्षा नाही घेत, तो ईश्वरापासून दूर जात आहे. जीवन व्यर्थ वाटू लागलं तर एखाद्या सद्गुरू जवळ निघून जा, ते तुम्हाला कोणत्या तरी नवीन जन्माकडे घेऊन जातील. राधा आणि मीराला रुक्मिणीने पाहिलं असेल, पण श्यामची पीडा फक्त राधा समजू शकली, कारण प्रेम अधिकार नाही पाहत, भाव पाहतो. तुमच्यासोबत काही वाईट झालं, प्रभू म्हणतात, हानी झाली आहे तर लाभही होईल, फसवणूक झाली आहे तर हिशोबही होईल. प्रेमाची सर्वात सुंदर अडचण ही आहे की ते प्रत्येक अडचण सहन करतं. कृष्णासोबत राधा पाहिली लग्नाशिवाय तरीही पूर्ण, आणि लग्न करून सीतेला वनवासात जावं लागलं. जेव्हा तुम्ही काही मागू लागाल तेव्हा पहा कोणाकडे मागत आहात, कारण ज्याच्याकडे देण्याची शक्ती नाही तो फक्त आश्वासन देईल. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याला प्रेम एकदा होतं तो पुन्हा कधीच पूर्ण होत नाही, फक्त त्याच प्रेमात अपूर्ण राहून जातो आणि तिथेच त्याचा आनंदही लपलेला असतो. जर आत्म्याला पाहायचं असेल तर आरशाची नाही मौनाची गरज असते, कारण आत्मा ध्वनीमध्ये बोलत नाही, तो अनुभवातून हाक मारतो. जेव्हा श्वास चालू असतील तेव्हाही टकराव मिळत राहील, जेव्हा नाती जिवंत असतील तेव्हाही जखमा मिळत राहतील. कारण वेदना नातं बनवत नाही, पण निभावण्याची किंमत नक्कीच वसूल करते. छतावर चढलात की स्वतःच घर छोटं वाटू लागतं, त्याचप्रमाणे अहंकाराने ग्रासलेल्या व्यक्तीला आपला सर्वात जवळचा माणूसही ओळखता येत नाही. प्रत्येक जण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल, पण त्या हास्यामागचा थकवा कोणी समजणार नाही. जे लोक उत्तरही चेहरा पाहून देतात ते प्रेम नाही, हिशोब करतात. आशा सोडू नका, कारण उद्या कदाचित तोच क्षण येईल ज्याची आजपर्यंत वाट पाहत होता. अपूर्ण. इतरांच्या चुका काढण्यासाठी डोकं लागतं, पण आपली चूक मान्य करण्यासाठी हृदयाचा आकार मोठा असावा लागतो. आयुष्याने म्हटलं, मी यासाठी कठीण आहे, कारण तुम्ही सोप्या गोष्टींची किंमत करायला विसरला आहात. प्रत्येक जण इतिहास रचत नाही, काही जण तुकरीने तुटूनही जातात आणि काही ठोकरीने उठून डोंगर बनतात. कोणाच्या परिस्थितीचा फायदा उचलणं हे सर्वात मोठं पतन आहे. संधीने नाही मजबुरीने खेळणं ही माणुसकीची हार आहे. खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही माफ करू शकता, नाहीतर बदला घेणं हे एका कमजोर माणसाचं काम आहे. इज्जत सगळ्यांना द्या, पण आपल्या आत्मसन्मानाची किंमत चुकवू नका, कारण जर तुम्ही स्वतःला छोटं कराल तर लोक तुम्हाला मिटवून टाकतील. डोक्यात शिजलेली खिचडी आजारी करते, भांड्यात शिजलेली रोग बरा करते. विचारांचं संतुलन हाच जीवनाचा सर्वात मोठा उपचार आहे.
वेळ निरागसपणा हिसकावून घेते, पण बदल्यात अनुभव देऊन जाते. आणि अनुभव तो तर तुमचा खासगी गुरु बनून जातो. जे लोक तुम्हाला चुकीशिवाय सोडून देतात ते तुमच्यासोबत कधी होतेच नाहीत. आणि जे तुमच्या 1000 चुका माफ करतात त्यांच्यासाठीच वेळ काढा. वेळ पुन्हा वेळ देत नाही, तिच्याकडे परत येण्याची रीत नाही. आपलं आत्मबळ गमावू नका, कारण जग तुम्हाला तोडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण जो आतून मजबूत असतो त्याला कोणीही पाडू शकत नाही. खरी नाती वेळ आणि सन्मान मागतात, धान, दिखावा आणि अटी नाही. पण आजकाल लोक नात्यांमध्ये बिझनेस मॉडेल शोधतात. गर्वाने भरलेला पतंग जास्त वर उडत नाही, उलट सर्वात आधी तोच कापला जातो. तुमची आर्थिक स्थिती कितीही भव्य असो, जर मन अशांत असेल तर पैसाही गोंगाट करतो, सुख देत नाही. श्री कृष्ण म्हणतात, आयुष्य सोपं तेव्हा वाटतं जेव्हा आपण इतरांना आनंदी ठेवण्याआधी स्वतःला आनंदी ठेवायला शिकतो. पण दुर्दैवाने लोक स्वतःलाच शेवटी ठेवतात. आपलं जग वेगळं नाही, आपणच त्या जगापासून वेगळे झालो आहोत. बोलणं छोटं ठेवा, मन मोठं ठेवा, कारण शब्दांची तलवार अनेकदा त्या जखमा देऊन जाते ज्या कधी भरत नाहीत. यश त्यांच्याच पाया पडतं जे कोणाचं बोट धरून नाही, आपल्या पायांवर चालतात. कधी कधी ती माणसंही पाडतात ज्यांचा हात धरून आपण चालायला शिकलो होतो. पाण्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा तहान शांतपणे मरू लागते, आणि माणसाची किंमत तेव्हा जेव्हा तो स्वतःला गमावून बसतो. कोणासोबत राहून बोलण्याआधी विचार करा, कारण शब्द परत येत नाहीत आणि मन प्रत्येक वेळी माफ करत नाही. जी नाती समजुतीने नाही, स्वार्थाने जोडलेली असतात, ती वेळेसोबत नाही, सोयीनुसार बदलतात. कधी कोणाशी फक्त यासाठी जोडू नका की तुम्ही एकटे आहात, कारण चुकीची व्यक्ती एकटेपणापेक्षाही मोठा रिकामापणा देऊ शकते. जेव्हा मन भरून येतं तेव्हा आवाजही ओझं वाटू लागतो, आणि जेव्हा कोणी बदलून जातं तेव्हा त्याची शांतताच सर्वात मोठा आवाज बनते. वचन दिलं होतं तर निभावलं असतंस, कमीत कमी कोणाच्या तरी अपेक्षांची थट्टा तर केली नसतीस. जमाना तुमचं चांगलं होताना पाहू शकत नाही, कारण जग फक्त 2 गोष्टींवर जळतं, खरं प्रेम आणि खरे हेतू. अनेकदा पोहता येत नसलं तरी बुडत नाही, कारण बुडवणारे आपलेच असतात. प्रत्येक प्रवासाला सोबती लागत नाही, काही रस्ते शांतपणे स्वतःला भेटायला जातात. एकटं राहणं ही सुद्धा एक कला आहे, जो ती शिकला त्याला कोणाची साथ हवीशीही वाटत नाही. चूक सगळेच करतात, पण जो ती सुधारतो तोच खऱ्या अर्थाने माणूस कहलातो. लोक जेव्हा काम काढून घेतात तेव्हा नजरही बदलून घेतात. तेव्हा कळतं कधीतरी आपण गरज होतो आणि आता फक्त गेलेली वेळ. श्रीकृष्ण म्हणतात, कोणाचं चांगलं कराल तर तो तुम्हाला मूर्ख समजेल, आणि कोणीही तुमच्या वेदनेच्या शेवटच्या ओळी ऐकणार नाही. भाषा जर शालीन नसेल तर व्यक्तिमत्व नाही, चारित्र्य उघडं पडतं. जो प्रवास अर्धा पार करून आला असेल त्याला परत जाण्याची नाही, पूर्ण करण्याची जिद्द असायला हवी. कधीही आपल्या सत्याची साक्ष देऊ नका, वेळ स्वतःच साक्ष देईल. फक्त स्वतःला खरं ठेवा. कधी कधी किनारा सोडून देणं चांगलं असतं, जर पोहून येण्यासाठी इतरांना बुडवावं लागत असेल. जगाला सांगू नका की दुःख किती आहे, कारण लोकांकडे सहानुभूती नाही, फक्त गप्पांची भूक आहे. नेहमी त्याच गोष्टी मनाला लागतात ज्या बोलणाऱ्याला माहित असतं की त्या दुखावतील. माफी मागणं कमजोरी नाही, तर ती ताकद आहे जी तुटलेली नाती जोडू शकते, जर दुसऱ्या बाजूलाही कोणी जोडणारं असेल. रात्र गेली गोष्ट गेली हे फक्त म्हणणाऱ्यांसाठी असतं, ज्यांना कधी एकांतात बसून मनाच्या जखमांनी रक्ताळलं जावं लागलं नाही. कधीही समजू नका की सगळं तुमच्या हातात आहे, कारण काही गोष्टी देवाने तुमच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी रोखून ठेवल्या आहेत. ज्यांचा देवावर विश्वास असतो त्यांना जगाचे अडथळे त्रास देत नाहीत. स्वाभिमान जर गमावला तर संबंध निभावले जाणार नाहीत, ते फक्त खेचले जातील आणि मग तुटून जातील. बदला घेणं हा आमचा स्वभाव नाही, आम्ही तर माफ करूनही आयुष्यभर विसरत नाही. तलाव एकच असतो, पण त्यात मोठी निवडण्याची आणि मासे गिळण्याची विचारसरणी ठरवते की माणूस कोण आहे. जिथे लोक तुम्हाला तुमच्या आईच्या नावाने ओळखतात तिथे झुकणं इज्जत नाही, गर्व असतो. श्रीकृष्ण म्हणतात, विश्वास ठेवा पण इतका की तुटणार नाही, कारण आजकाल विश्वासाच्या बहाण्याने लोक संपूर्ण आत्म शोषून निघून जातात. प्रत्येक गोष्टीवर हसणं मजबुरी नाही, पण आयुष्यात हसायला शिकणं गरजेचं आहे, नाहीतर दुःख तुमच्या चेहऱ्यावरून सुरू होऊन आत्म्यापर्यंत पोहोचेल. विचारांचाच तर फरक आहे.
नाहीतर तोच दिवा कोणासाठी प्रकाश बनतो आणि कोणासाठी जळण्याचं कारण. नाती निभावून शिकलोय की आयुष्यात आई वडिलांशिवाय कोणीही आपलं नसतं. बाकी सगळे गरजेचं वजन उचलून येतात आणि तुमच्या अपेक्षा उचलून निघून जातात. कधी कधी नादानी नाही, अपेक्षा तोडून टाकतात. ज्याच्याकडून शिकलो त्यानेच सर्वात खोल जखम दिली, हाच असतो आजचा विश्वास. धोका द्याल तर तेच परत मिळेल, इज्जत द्याल तर कदाचित भिकेत उपेक्षा मिळेल. कारण आता जगाचं गणित फक्त गरजेनुसार चालतं. पाठीमागे काय बोललं, कोणी बोललं, का बोललं याला काहीच किंमत नसते जर समोर काही म्हणण्याची हिंमत नसेल. तपश्चर्या करणं सोपं आहे, पण आत्म्याला वाचवून जगणं कठीण. आणि हेच कठीण काम आजची सर्वात मोठी तपश्चर्या बनली आहे. ज्यांना स्वतःवर प्रेम असतं तेच सर्वात कमी आवाज करतात, सर्वात खोल जखमा लपवून चालतात आणि सर्वात जास्त समजदार होऊन एकटे बसतात. कधी वयाने हरू नका. गुडघे चालोत वा ना चालोत मन उडणारं पाखरू बनून राहिलं पाहिजे. हेच खरं आयुष्य आहे. माफ करायला शिका, पण विसरू नका. कारण अनेकदा माफ करणं हे तुमची चांगुलपणा आहे, पण धडा विसरणं ही तुमची सर्वात मोठी चूक. योग्य वेळी प्यायलेला कडू घोट संपूर्ण आयुष्य गोड करू शकतो. अट फक्त तेवढीच की तुम्ही तो गिळण्याची हिंमत ठेवावी आणि त्या घोटात स्वतःला हरवू नये. जो स्वतःच ऐकतो तो नेहमी टिकून राहतो. इतरांचा ऐकणारा कधीचा लुटला गेला असतो, पण कोणाला कळत नाही. आता नात्यांमध्ये आपुलकी राहिली नाही, फक्त गरजा उरल्या आहेत. ज्या दिवशी तुमची गरज संपली त्या दिवशी तुमचं नातंही संपलं. सत्य कडू नसतं, आपली विचारसरणी आणि अहंकार त्याला विष बनवतात. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आत्मसन्मानावर धक्का लागतो तेव्हा नाती निभावणं बंद करा. कारण झुकणं नम्रता आहे, पण तुटणं मूर्खपणा. प्रत्येक वेळी जिंकण्याची गरज नाही, कधी कधी शांती मिळवण्यासाठी हार सुद्धा स्वीकारावी लागते. इतकंही चांगलं बनू नका की लोक तुम्हाला वापराची वस्तू समजतील. कारण या काळात माणूसही कागदावर विकला जातो. त्या माणसाला शोधू नका जो तुमची काळजी करेल, कारण जो करेल तो स्वतः चालून येईल आणि जो करणार नाही तो फक्त तुमचा वापर करून निघून जाईल. जेव्हा पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही, तेव्हा वर्तमानाला समजा, हाच सर्वात मोठा देव आहे. हिम्मत कधी गमावू नका. नदीसारखं वाहत राहा. कारण डोंगरातून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. कधी कधी मी माझ्या जागी बरोबर आहे आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे, हाच सर्वात मोठा उपाय असतो गुंतागुंतीचा. पण गुंतागुंत कुठे तर्क मानते, तिला तर फक्त मनापासून मनापर्यंतची नाती हवी असतात. श्रीकृष्ण म्हणतात, यशापर्यंत जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात, पण एकदा यश मिळालं की सगळे रस्ते सरळ व्हायला सुरुवात होते. हातोडा बना, हत्यार नाही. खिळे काढा, त्यांना आणखी आत ठोकू नका. रावण विद्वान होता, हीच तर सर्वात धोकादायक गोष्ट आहे. ज्ञान जर संयमात नसेल तर ते गर्व बनून विनाश करतं. शब्दांमध्ये चव असते, पण प्रत्येक शब्द बोलण्याआधी स्वतःची जीभ चाखली पाहिजे. कारण नाती जिभेने नाही, भावनांच्या खोलीतून निभावली जातात. तुम्ही ज्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहात तो कदाचित तुमच्या नशिबात नाही. कारण हाताने हिसकावून घेता येतं, पण नशिबातून नाही. ध्येय कितीही उंच असो, रस्ते पायाखालीच असतात. पण हे रस्ते फक्त त्याच्यासाठीच उघडतात जो थकूनही बसत नाही. राग, कोणीतरी म्हटलं, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. आणि खरं म्हणा, या शिक्षेपेक्षा मोठी कोणतीही यातना नाही. प्रत्येक वर्ष नवीन येतं, जुनं जातं, हेच सांगायला की या जीवनात काहीही कायम नाही. ना ऊन, ना सुख, ना लोक, ना परिस्थिती. कोणाच्या डोळ्यात धूळ फेका, पण लक्षात ठेवा ती धूळ कधी ना कधी नजर स्वच्छ करतेच. अपमान आपल्यांकडून मिळाला तर आत्म्याला चिरून जातो. सन्मान परक्यांकडून मिळाला तर फक्त हसू बनून राहतो. जोडीदारावर कितीही विनोद करा, पण शेवटच्या क्षणी जग नाही तोच एक हात धरेल. रस्ता जेव्हा बनवला असेल तर ध्येय मिळेलच. जर मिळाला नाही तर रस्त्यालाच घर बनवून घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, यशापर्यंत जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात, पण एकदा यश मिळालं की सगळे रस्ते सरळ व्हायला सुरुवात होते. हातोडा बना, हत्यार नाही. खिळे काढा, त्यांना आणखी आत ठोकू नका.
रावण विद्वान होता, हीच तर सर्वात धोकादायक गोष्ट आहे. ज्ञान जर संयमात नसेल तर ते गर्व बनून विनाश करतं. शब्दांमध्ये चव असते, पण प्रत्येक शब्द बोलण्याआधी स्वतःची जीभ चाखली पाहिजे. कारण नाती जिभेने नाही, भावनांच्या खोलीतून निभावली जातात. तुम्ही ज्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहात तो कदाचित तुमच्या नशिबात नाही. कारण हाताने हिसकावून घेता येतं, पण नशिबातून नाही. ध्येय कितीही उंच असो, रस्ते पायाखालीच असतात. पण हे रस्ते फक्त त्याच्यासाठीच उघडतात जो थकूनही बसत नाही. राग, कोणीतरी म्हटलं, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. आणि खरं माना, या शिक्षेपेक्षा मोठी कोणतीही यातना नाही. प्रत्येक वर्ष नवीन येतं, जुनं जातं, हेच सांगायला की या जीवनात काहीही कायम नाही. ना ऊन, ना सुख, ना लोक, ना परिस्थिती. कोणाच्या डोळ्यात धूळ फेका, पण लक्षात ठेवा ती धूळ कधी ना. आणि जेव्हा आपण स्वतःला जगू लागतो तेव्हा लोक आपल्याला जगू देत नाहीत, जणू कोणाला सुगंधाची ॲलर्जी असावी. हुशार कधी भुकेने मरत नाही, कारण निरागसता हीच सर्वात आधी चिरडली जाते. जग हुशार लोकांचं आहे, निरागस लोकांचं नाही. आयुष्य जगणं सोपं नाही, स्वतःला स्वीकारू शकणं हीच सर्वात मोठी लढाई आहे. नाती जेव्हा तुटू लागतात तेव्हा चांगुलपणाही खलनायकासारखा वाटू लागतो. तेव्हा चांगल्या लोकांनाही शांत राहावं लागतं. सरळ मनाचे लोक अनेकदा हुशार लोकांकडून हरतात, कारण जमाना चालाखीचा आहे, हेतूंचा नाही. काही जण पक्ष बदलत आहेत, काही जण मन बदलत आहेत, आणि आम्ही स्वतःला बदलत आहोत, कारण तूच सर्वात स्वस्त सौदा वाटतो. नाती डोळ्यासमोर विश्वासू दिसतात, अंतरावरच खरी ओळख कळते. जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा आपली सावलीही दूर जाते. विखुरलेल्या घराला सावरणं सोपं नाही, जसं तुटलेल्या गोष्टींना जोडणं. आणि सर्वात कठीण कोणत्या तरी तुटलेल्या नात्याला शब्दात मांडणं. प्रेमाची कहाणी छेडू नका, ही कहाणी नाही, एक जखम आहे, जिला जितकं कोरलं तितकी ती वाहते. श्री कृष्ण म्हणतात, रक्ताची नातीच सर्वात जास्त रक्त पितात, बाकी तर अनोळखीही पाणी पाजायला येतात. आपल्या दुःखांवर रडणं सोडून द्या, कारण कदाचित दुसऱ्या कोणासाठी तुम्ही मलम बनू शकता. एकदा तुटून पहा, तुमचं विखुरणं कोणासाठी तरी आशा बनू शकतं. आठवणी हाच तर खरा खजिना आहे, नाहीतर सगळ्यांना रिकाम्या हातानेच जायचं आहे. कोणासोबत राहायचं हे वेळ सांगते, पण कोणापासून दूर राहायचं हे हेतू दाखवून देतो. भेट जरी शक्य नसली तरी आठवणी संयमाच्या रूपात जिवंत राहतात. आठवण काढणाऱ्यांची गर्दी नसते, फक्त एक चेहराच पुरेसा असतो. नात्यांना वेळ नाही, समज लागते, पण समज तर आता देवाणघेवाणीची भाषा बोलते. तुम्ही कचरा कुंडी नाही, तर आपल्या जीवनात कचऱ्यासारख्या लोकांना भावना देऊ नका. जेव्हा कचरा काही दिवसांपेक्षा जास्त घरात ठेवू शकत नाही, तर मनात का बसवून ठेवला आहे? चांगलं लिहिणंच पुरेसं नाही, वाचणारही समजदार असावेत, नाहीतर महाभारतही शांतपणे निघून जातं. वेळ कशीही असो ती निघून जातेच, आणि माणसाने जर ठरवलं तर तो वेळेलाही जिंकू शकतो. पैसेवाल्याला काजू बदाम आणि गरीबाला 5 रुपयांचं पाणी, हे जग आहे. इथे नातेवाईकही ऐपतीनुसार वागतात. संगतीत विचार आणि पंक्तीत आहार दोन्ही शुद्ध नसतील तर सोडून देणं हीच बुद्धिमानी आहे. चिखलावर रंग चढवल्याने दुर्गंधी थांबत नाही, तसंच मनात घाण घेऊन चेहऱ्यावर 1000 हसू आणले तरी सत्य बदलत नाही. प्रेम सौंदर्याने नाही, वागण्याने जन्माला येतं. जेव्हा रस्त्यांवर चालता चालता ध्येयाचा विचार राहत नाही, तेव्हा समजा तुम्ही योग्य रस्त्यावर आहात. जेव्हा वेळ तुमची नसते तेव्हा आपलेही तुमचे राहत नाहीत. वागणूक जिभेने नाही, हृदयाने निघते. कधी कधी कोणाला तरी समजण्यासाठी भाषेची गरज नसते. आयुष्य खर्च झालं पण हाती काही लागलं नाही, कारण आम्ही इतरांसाठी आयुष्य जगलो. काश कोणीतरी असं असतं जे आतूनही तसंच असतं जसं बाहेरून कोणी आहे. लेखणीची वेडी जी आपल्या कवितेत तुझं नाव लिहिते उघडपणे, काय मृत तिला हे देवच जाणे. आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी एक नवीन दुःख हक्काने येऊन बसतं. माहित नाही नशीब लेखणीने लिहिलं जातं की अश्रूंनी, पण एक गोष्ट नक्की आहे, आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही सहन करावंच लागतं. एकतर आम्हाला चालाखी शिकवली जावी, नाहीतर आमच्यासारख्या खऱ्या लोकांची एखादी वेगळी वस्ती वसवली जावी. सर्वात जास्त गुन्हे माणसाकडून त्याची जीभ करवते, म्हणून शांत राहणं अनेकदा सर्वात मोठा विजय असतो. श्रीकृष्ण म्हणतात, कोण कोणाला ओळखतं या गोंगाटात?
ज्यांच्याशी आत्म्याचं नातं असतं तीच ओळख बनते. नाहीतर गर्दी तर प्रत्येकाला एकसारखंच पाहते. कधी असंही तर व्हावं की तुम्ही सगळ्यांपासून लपून जा आणि स्वतःला शोधू शकाल. कारण स्वतःपेक्षा मोठी संगत नाही आणि आत्म्यापेक्षा मोठा मित्र नाही. ज्यांची शरीर सुंदर असतात जग त्यांना हवं असतं, पण ज्यांचा आत्मा सुंदर असतो त्यांना परमात्मा आपलंसं करतो. जे तुमच्याकडे आहे तिथूनच सुरुवात करा. कारण वाट पाहणं फक्त आळशी करतात. धाडसी तिथूनच चालायला लागतात जिथे काही नसतं. संबंध आत्म्याने जोडले जातात, सोयीने नाही. नाहीतर जो एकदा फॅमिली म्हणतो तोही थोड्याशा मतभेदावर अंतर बनवून घेतो. जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. जे तुम्ही करू शकता तोच सर्वात मोठा चमत्कार आहे. मनाची शांती ही सर्वात मोठी दौलत आहे, जी लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गमावून बसतात. परमात्मा तिथेच नाही जिथे पूजा होते, तो तिथेही आहे जिथे तुम्ही आपली पापं लपवण्याचा प्रयत्न करत आहात. ज्यांना आपण गमावून बसतो त्यांच्यापैकी काही आपल्याला कधी मिळायलाच नको होते. त्यांना गमावणं म्हणजे खरं तर स्वतःला मिळवणं असतं. कर्माचा थप्पड खूप भयानक असतो, इतका की तो तुमच्या पुण्याईचा घमंड तोडू शकतो. तुमची योजना नाही, तुमचं आचरण ठरवतं की तुमच्या सोबत काय घडेल. फसवणूक कराल तर ईश्वरापासून वाचू शकणार नाही आणि सत्यावर चालाल तर वेळ तुमची होईल. मित्रांनो, आजसाठी इतकंच. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका.